धुरंधर चित्रपट पाहून आले आणि त्याच रात्री 3 जणांना भयंकर पद्धतीने संपवलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली. आता गेल्या काही महिन्या अगोदरच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. याच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अरिजित सिंह चव्हाण, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील उमेदवार महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरला, पण त्याचा पराभव झाला. निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला असला तरी देखील अरिजित सिंह चव्हाण याची चर्चा मात्र कमी झाली नव्हती. कारण की हाच अरिजित सिंह नांदेडमध्ये प्रसिद्ध गुंड म्हणून ओळखला जातो. बरं, या अरिजित सिंह चव्हाण आणि धुरंधर चित्रपटाचं काय कनेक्शन? यामध्ये सर्वात विशेष म्हणजे एकदम चित्रपटाप्रमाणेच भावाचा बदला देखील घेण्यात आला, तेही भर हॉस्पिटलमध्ये जाऊन दुसऱ्या व्यक्तीची हत्या करून. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? नांदेडमध्ये काय घडलं होतं? चला सविस्तर आजच्या या स्टोरीमधून आपण जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदेड शहरामधील डीमार्ट परिसरामध्ये ई स्क्वेअर सिनेमा हॉल आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वत्रच धुरंधर 2 हा चित्रपट चालू आहे. बरेच लोक हा चित्रपट पाहण्यासाठी रात्री उशिराच्या शोला जातात. असंच काही धुरंधर चित्रपटाचा शेवटचा शो पाहण्यासाठी काही मित्र गेले होते. शो संपल्यानंतर 3 मित्र थिएटरमधून बाहेर पडले. त्यामध्ये होता एक अरिजित सिंह चव्हाण आणि त्याचे 2 मित्र संभाजी पाटील आणि नागेश्वर लढे. ते तिघंही शो संपल्यानंतर बुलेटवरून घराकडे निघाले. पण एका निर्जन स्थळी आल्यानंतर काही लोकांनी अचानक त्यांना अडवलं. फक्त अडवलंच नाही, त्यांच्या हातामध्ये तलवारी होत्या. ज्या व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी होत्या त्या व्यक्तींचा टार्गेट होता अरिजित सिंह चव्हाण. त्याच्यावरती तलवारीने वार करायला सुरुवात केली. पण अरिजित बरोबर असणारे त्याचे 2 मित्र त्यांच्यावरही वार करायला सुरुवात केली. पण त्याच वेळेस अरिजित सिंह बरोबर असलेले त्याचे 2 मित्र संभाजी पाटील आणि नागेश्वर लढे यांनी देखील आपल्या जवळचे चाकू काढले आणि अरिजितवरती वार करणाऱ्या मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज या दोघांवरती वार करायला सुरुवात केली. दोन्ही बाजूनी जोरदार हल्ला झाला. पण अशामध्येच अरिजित सिंह चव्हाण हा जमिनीवरती कोसळला. कारण अरिजितचा जागेवरतीच मृत्यू झाला. एवढंच नाही तर अरिजित बरोबर जे 2 मित्र होते त्यांनी जो हल्ला केला होता त्याच्यामध्ये अरिजितवरती हल्ला करणारा मोहम्मद अरबाज याचा देखील मृत्यू झाला. ही घटना नांदेडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. अरिजित सिंहच्या भावाने त्याला विष्णुपुरी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये अरिजित बरोबर 2 मित्र, त्याचे भाऊ, वडील हे सर्वजण होते. पण डॉक्टरांनी उपचारा अगोदरच अरिजितला मृत घोषित केलं. त्यानंतर अरिजितचा मृतदेह शवघरात घेऊन जाणार होते. त्यामुळे वडील आणि अरिजितचा भाऊ हे दोघंही हॉस्पिटलमध्येच थांबले होते. पण त्याच वेळेस अरिजितच्या मित्रांनी ज्याच्यावरती हल्ला केला होता, जो गंभीररित्या जखमी झाला होता, तो सय्यद आवेज त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आला. सय्यद आवेजवरती अरिजितच्या मित्रांनी भरपूर प्रमाणामध्ये वार केले होते. तो देखील जखमी झाला होता. त्याच्या मित्रांनी, कुटुंबातील लोकांनी त्याला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. पण हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार करण्यास नकार दिले. नाविलाजाने त्याला विष्णुपुरी येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पुढे जे घडलं ते एखाद्या चित्रपटाप्रमाणेच. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर ज्या बेडवरती अरिजित सिंह चव्हाणला ठेवलं होतं त्याच बेडवरती नंतर सय्यद आवेजला ठेवण्यात आलं. आणि हे सर्व घडत होतं अरिजितच्या भावाच्या डोळ्यासमोरच. त्याने पाहिलं आपल्या भावावरती ज्याने वार केले तो आपल्या डोळ्यासमोरच बेडवरती पडलेला आहे. त्याने हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसमोरच आपल्या जवळचा खंजर काढला आणि अगोदरच जखमी असलेल्या सय्यद आवेजवरती वार केले. भावाला मारण्याचा बदला त्याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण केला. नांदेडमध्ये फक्त 1 तासामध्येच 3 जणांचा मृत्यू झाला. हा एक प्रकारे गँगवॉर झाला. पण नेमकं हे घडलं कसं काय? याच्या पाठीमागं नेमकं काय कारण होतं? अरिजित सिंह चव्हाण हा नांदेडमधील कुख्यात गुंड, तो सदा गँगचा मेंबर. सदाशिव देशमुख हा त्या गँगचा मुख्य मास्टरमाइंड होता. पण त्याची हत्या झाल्यानंतर अरिजित सिंह चव्हाण यांनी गँगची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. ज्या तरुणाने सदाशिव देशमुख याला मारण्यासाठी मदत केली होती त्याच तरुणावरती अरिजितने 2023मध्ये प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर अरिजितवरती खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. अरिजित सिंह चव्हाणवरती एकूण 9 गुन्हे दाखल होते. नांदेडमध्ये सदाशिव देशमुख नंतर आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी तो एकदम आतुर होता. पण या सगळ्यांमध्ये त्याच्यासमोर आव्हान होतं ते अनिल पंजाबी
आणि साई लाला यांच्या टोळीचं. सदाशिव देशमुख आणि अरिजितसिंह चव्हाण हे दोघंही अत्यंत जवळचे मित्र. पण सदाचा मृत्यू झाल्यानंतर अरिजितने त्याच्या मित्राच्याच नावाने एक ग्रुप बनवला होता आणि त्याला नाव दिलं होतं सदा दे यार, सदा ग्रुप महाराष्ट्र. सदाची जी हत्या झाली होती ती अनिल पंजाबी आणि साई लाला यांनीच घडून आणला असा संशय अरिजितला अगोदरपासूनच होता. त्यामुळे अरिजितची टोळी आणि अनिल पंजाबी टोळी या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. अनिल पंजाबी हा देखील नांदेडमधील कुख्यात गुंडच. अनिल पंजाबीवरती काही दिवसा अगोदरच गुन्हे दाखल झाले होते आणि त्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तो अजूनही जेलमध्येच आहे. तर त्याचा दुसरा पार्टनर साई लाला याला देखील जेल झाली होती. 2 महिन्या अगोदरच तो जेलमधून बाहेर आला आणि पुन्हा आपल्या गँगमध्ये ॲक्टिव्ह झाला. नांदेडमध्ये स्थानिक पत्रकार सांगतात अरिजितसिंह चव्हाण आणि साई लाला यांच्यामध्ये सरळ सरळ वाद निर्माण झाले होते आणि हे सर्व वाद नांदेडमध्ये कोणाचं वर्चस्व टिकणार याच्यावरून होते. अरिजित आणि त्याची टोळी साई लालाला संपवणार अशा चर्चा देखील होत होत्या. सदा देशमुखच्या हत्येला साई लाला जबाबदार आहे याचा राग अरिजितच्या डोक्यामध्ये होता. अरिजित चव्हाण आणि साई लाला हे दोघंही एकमेकांवरती ट्रॅप लावणार होते. पण सर्वात अगोदर ट्रॅप लावला तो साई लालाने अरिजित चव्हाणवरती. साई लालाने सय्यद आवेज आणि मोहम्मद अरबाज या 2 व्यक्तींना अरिजितवरती ट्रॅप लावण्यासाठी सांगितलं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून अरिजितचा पाठलाग सुरू होता आणि अखेर त्यांना तो टायमिंग मिळाला. अरिजित आपल्या 2 मित्रांबरोबर धुरंधर चित्रपटाचा लास्ट शो पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट संपल्यानंतर अरिजितवरती प्लॅन करून हल्ला चढवला. पण नशिबाने त्याचे 2 मित्र त्याच्याबरोबर होते. अरिजितला मारण्यासाठी जे आवेज आणि अरबाज आले होते त्यांचा देखील त्या हल्ल्यात मृत्यू झाला. एकाला अरिजितच्या मित्राने संपवलं तर दुसऱ्याला हॉस्पिटलमध्ये अरिजितच्या भावाने संपवलं. सदाशिव देशमुख नंतर अरिजितसिंह चव्हाण नांदेडमध्ये आपलं नाव टिकवण्यासाठी प्रयत्न करत होता. पण दोघांचाही साई लाला आणि अनिल पंजाबी यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. म्हणजे आता नांदेडमध्ये राहिले ते अनिल पंजाबी आणि साई लाला यांच्या गँगचं सर्वोच्च. तसं पाहिलं तर ही घटना गुन्हेगारी क्षेत्रामध्ये येते. पण अनेक लोकांनी यामध्ये अरिजितच्या भावाचं आणि अरिजितच्या मित्रांचं कौतुक केलं. मित्र आणि भाऊ असावा तर असा, पण कितीही काही झालं तर गुन्हेगारीचा शेवट हा खूप भयंकर असतो. आपण अनेक वेळा हे पाहिलं देखील आहे आणि ऐकलेलं देखील आहे. त्यामुळे गुन्हेगारीचं समर्थन कोणीही करू नये आणि त्या वाटेला देखील जाऊ नये.